माझं नाव चांदोजी खिराजी काकडे आहे. राहणार धनगरवाडी तालुका जिल्हा नांदेड. 2011 पासून रेशीम शेती करत आहे. फायदे काय, सोयाबीनमधून काय 10-20 हजार रुपये पहिले आम्हाला मिळत होते. रेशीम शेतीमधून 2-3 लाख रुपये 4 लाख रुपये साराचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे. रेशीम शेती करण्यास प्रवृत्तीच होती. त्याला मार्गदर्शन त्या पुरस्कारामुळं मिळेल चांगलं. कलेक्टर साहेब चांगले आहेत आपल्या नांदेड जिल्ह्याचे. त्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रेशीम अधीक्षक डोळे साहेबांच्या नियोजन केल्याबद्दल त्याचे आभारी आहेत. त्यानं पुरस्कार सोहळा त्याच्या याच्यातून घडीला होता नांदेड जिल्ह्यात. सरकार रेशीम शेतीला प्रोत्साहन करत आहे. वेळेवर फक्त शेडचे बिलं वगैरे टायमाला निघावं एवढीच अपेक्षा आहे. उत्पन्न बी बऱ्यापैकी निघत आहे आणि उत्पन्न वाढले आहे इतर शेतीपेक्षा. शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतं, इतर शेतीपेक्षा निसर्गाच्या लहरीपणामुळं इतर शेती परवडत नाही. रेशीम शेती बंदिस्त शेडमध्ये असल्यामुळं परवड खाती. कमीत कमी 1 एकर तरी शेती रेशीम शेती करावी. चॅनलच्या माध्यमातून एवढंच इतर शेतकऱ्याला सांगतो की रेशीम शेती चांगला उद्योग है। मैं पांडुरंग सीताराम काळे, धनगरवाड़ी, राहनार, तालुका जिला नांदेड़। किसान को बहुत अच्छा फ़ायदा होता हो। इसमें वो उत्पन्न ज़्यादा है, थोड़ा मेहनत थोड़ी कमी लागती, उत्पन्न जास्त निघते। चांगलं आहे करणाऱ्याला शेती। गव्हर्नमेंटचा लाभ शेडला 2.5 लाख रुपये अनुदान आहे, 2,45,000 आणि 1 लाख रुपये 2 एकरला 1 लाख रुपये लागवडीच आहे। माझं नाव तुकाराम दत्तराम काळे, राहणार धनगरवाडी, तालुका जी नांदेड। शेतकऱ्याचा खूप फायदा आहे याच्यामध्ये म्हणजे हे कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणारी शेती आहे रेशीम शेती। 20 ते 25 दिवसाचा क्रॉप सायकल असते, त्याच्यामध्ये 25 दिवसामध्ये सगळं बॅच पूर्ण कंप्लीट होत असतं। गव्हर्नमेंटचं अनुदान आहे ना, गव्हर्नमेंटचं अनुदान याला आता आम्हाला भेटलेलं आहे बघा 2,88,000। ही शेती खूप फायद्याची। शेतकऱ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजेत, शेतकरी रेशीम शेती करायला पाहिजेत। कारण कसं आहे आता यावेळेस बघायला तुम्ही पावसाचं कसं वातावरण खूप हे आहे, पाणी पडत नाही, काही नाही, पण हे रेशीम शेतीला कशाचा झटका म्हणजे फायदा होत नाही, हे नुकसान होत नाही। पाणी जास्त झालं तरी नुकसान होत नाही आणि पाणी कमी झालं तरी तेवढं काही फरक पडत नाही। आता ही बॅच आमची चालू आहे, आता पाणी एवढं आमच्याकडे एकही पाणी झालं नाही तरी ही बॅच चालू आहे। तर आता हे एक सोयाबीनचं पीक कसं आहे 3 महिन्याचं आहे, ते उजेस्तोवर काहीच खरं नाही, पण याचं आहे ते 100% गॅरंटी आहे की हे पीक आपल्याला येऊ शकतं। माझं नाव खंडोजी विश्वनाथ काकडे आहे, राहणार धनगरवाडी, तालुका जिल्हा नांदेड। याच्यामध्ये शेतकऱ्याला 100% लाभ आहे। तेव्हाच 3.25 लाख रुपये अनुदान भेटते, लागवडचे 45,000 भेटतात आणि बाकी शेडची रक्कम भेटते। चॅनलच्या मला एवढं सांगतो, चांगली आहे रेशीम शेती। कसं आहे दुसऱ्या पिकापेक्षा आता दुसऱ्या पिकाला सोयाबीन पेरायचं मला तर खर्च खूप होत आहे, आप निसर्ग साथ देत नाही। आता बघा इकडे सोयाबीन आता 15 दिवस पाऊस नाही, सोयाबीन वाढत आहे। शेती रेशीम कसं आमचा आता क्रॉप चालू आहे, एवढी रेशीम पाणी लागत नाही रेशीम शेतीला तेवढं। त्यामुळं मी म्हणतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं, कारण की आपलं पारंपरिक पीक सोडून समजा जर नवीन काही तंत्रज्ञानानुसार काही शेती केली तर समजा निश्चितच आपलं, कारण की या महागाईच्या काळामध्ये आपल्याला पारंपरिक शेतीवर अवलंबून राहता येत नाही। बालाजी गुणाजी काळे, धनगरवाडी, ताजी जिल्हा नांदेड। लाभ उठायचे अनुदान 2.25 लाख रुपये गव्हर्नमेंट, 1 एकर 10 गुंठे। रेट चांगला आहे, रेशीम शेतकरी चांगली आहे पद्धत। कोणी शेतकरी लावू शकतं ना, फायदा याच्यात आहे ना। फायदा आपला 4.5 लाख रुपये 5 लाख रुपये कमाई 1 एकर 10 गुंठ्यात झाली आपली। 4 खराब काढणं पडतात, 2 महिन्याला खराब निघते आमचा, 2-2.5 महिन्यात खराब निघते, सालामध्ये 4 निघतात। सत्कार झाला ना आपला, हा नांदेडला झालेला आहे।